गेल्या 3 दशकांपासून कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाची मागणी होती, पण गेल्या 10 वर्षात या प्रकल्पाला खऱ्या अर्थानं दिशा आणि गती मिळाली आहे। यावर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी 3,244 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। राज्य सरकार सुद्धा तेवढाच वाटा उचलणार आहे, त्यामुळे हा प्रकल्प आता दृष्टिक्षेपात आलाय। या परिस्थितीत आजी-माजी रेल्वे मंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह प्रकल्पाला पाठबळ देणाऱ्यांचा कोल्हापूर फस्टच्या वतीनं नागरी सत्कार केला जाईल, अशी माहिती कोल्हापूर फस्टचे सुरेंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली। तसंच कोल्हापूर वैभववाडी रेल्वे प्रकल्पाचं काम गतिमान होण्यासाठी लवकरच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। कोल्हापूर ते वैभववाडी या रेल्वे मार्गाची गेल्या 3 दशकापासून मागणी होतीये, पण सप्टेंबर 2014 मध्ये त्याला निर्णायक वळण स्मॅकच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मिळालं। या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश प्रभू उपस्थित होते। त्यानंतर 3च दिवसांनी ते रेल्वे मंत्री झाले आणि 2016च्या रेल्वे अर्थसंकल्पात कोल्हापूर वैभववाडी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली, असं कोल्हापूर फस्टचे सुरेंद्र जैन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। खासदार धनंजय महाडिक यांनी या प्रकल्पाचा पीएम गतिशक्ती योजनेत समावेश करून त्याला अधिक भक्कम स्वरूप दिलं। 8 मार्च 2025 रोजी कोल्हापूर फस्टच्या लॉन्चिंग कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांनी या प्रकल्पाला गती देण्याचा आग्रह केला। त्यानंतर कोल्हापूर फस्टच्या शिष्टमंडळानं माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली। तसंच खासदार धनंजय महाडिक, शाहू छत्रपती महाराज, धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अधिवेशन काळात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेण्याचं नियोजन केलं होतं। खासदार नारायण राणे आणि मंत्री नितीश राणे यांनीही त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाचा 50% आर्थिक सहभाग मान्य करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा मार्ग मोकळा केला, असं सुरेंद्र जैन यांनी सांगितलं। कोल्हापूर वैभववाडी रेल्वे प्रकल्पाला गती मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींचा कोल्हापूर फस्टच्या वतीनं सत्कार करणार असल्याचं जैन यांनी सांगितलं। या रेल्वे प्रकल्पामुळे कोल्हापूर, सांगली, कोकण, गोवा या भागातील उद्योग, पर्यटन, व्यापार आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे, असं बापूसो कोंडेकर यांनी सांगितलं। यावेळी जयदीप चौगुले, शांताराम चौगुले, कमलाकांत कुलकर्णी, डॉ. गिरीश वझे, जयदीप पाटील, नितीन वाडीकर उपस्थित होते।